हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. कधी कधी असं वाटतं दिवसभर आपण काही ना काही सांभाळतच असतो. कधी घरकाम, मुलांची जबाबदारी, आजारपण, तर कधी स्वतःचे विचार. यातच आपण संपूर्ण दिवस गुरफटून गेलेलो असतो. प्रत्येक काम वेळेवर व्हावं, ज्याला जे हवंय ते वेळेत मिळावं यासाठी चाललेली असते आपली एकच धडपड. आज आपण अशा 10 सवयी पाहणार आहोत ज्या प्रत्येक गृहिणी महिलेला असायलाच हव्यात. मग त्या वर्किंग वुमन असो किंवा मग अनमॅरिड. नंबर 1, निर्णय घेणे व त्याच्या सोबत राहून काम करणे. घर खर्चापासून ते मुलांच्या शैक्षणिक खर्चापर्यंत लहान मोठे निर्णय आपण घेत असतो. सगळ्यांना जपत कधी-कधी निर्णय आपल्याकडून टाळले देखील जातात. म्हणून मानसिकरित्या कधी-कधी आपल्यालाच थकायला देखील होत असतं. त्यामुळे स्पष्ट निर्णय घेणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे त्याचे परिणाम काहीही असो ते आपण स्वीकारले पाहिजेत. हीच खरी आपल्या आत्मनिर्भरतेची पहिली पायरी आहे. नंबर 2, इम्पॉर्टंट कॉन्टॅक्ट आपल्या फाईल लिस्टमध्ये असणं खूप गरजेचं आहे. कधी-कधी आपल्या घरात इमर्जन्सी येते आणि अशा वेळेस आपल्याकडे असे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर नसतात. जसं की प्लंबर, डॉक्टर, टीचर, मेड. हे नंबर आपल्या इमर्जन्सी लिस्टमध्ये असणं फार गरजेचं आहे. मुलांबद्दल जाणण्यासाठी, मुलं शाळेत कशी वागतात, अभ्यासातील त्यांची प्रगती किंवा मग कधी घरात खूप कामे असतील, तर अशा वेळेस मेडशी त्यावरून बातचीत करणे किंवा मेडिकल इमर्जन्सीच्या वेळेस हे कॉन्टॅक्ट असणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्यावेळेला येणारं टेन्शन काही मिनिटात दूर व्हायला मदत होत असते. एमर्जन्सीमध्ये ऐन वेळेला यांना कॉल करून जर बोलणं झालं, तर रिस्पेक्टफुली व प्रोफेशनली देखील आपल्याला बोलता आलं पाहिजे. जसं की तुमच्याकडे थोडा वेळ आहे का? मला थोडंसं बोलायचं होतं आणि बोलून झाल्यानंतर त्याबद्दल तुम्ही थँक म्हणायला विसरू नका. यामुळे तुमचा नम्रपणा दिसतो. नंबर 3, नात्यांमध्ये संवेदनशीलता टिकवून ठेवणं फार गरजेची आहे. जे लोक आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, जसं की मित्रमंडळी, नातेवाईक यांची जन्मतारीख म्हणा किंवा मग लग्नाची अॅनिव्हर्सरी म्हणा, Google कॅलेंडरवर सेव्ह करून घ्यावीत. त्यांना त्या तारखेच्या वेळेस बर्थडे विश करू शकता. एखादा लहानसा शुभेच्छापूर्वक मेसेज देखील समोरच्याच्या मनात आनंद निर्माण करतो व आपल्याबाबत छान भावना त्यांच्या मनामध्ये तयार होतात. या गोष्टी खूपच साध्या आणि सोप्या आहेत, परंतु तितक्याच प्रभावी देखील आहेत. स्ट्रॉंग रिलेशनशिप रुटीनने नाही तर इंटेन्शनने बनत असतं. माझा चौथा महत्त्वाचा पॉइंट आहे मेडिकल डॉक्युमेंट डिजिटल फोल्डर आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन, इन्शुरन्स पेपर सगळ्यांना स्कॅन करून Google ड्राईव्ह किंवा फोनमध्ये ठेवावे. इमर्जन्सीच्या वेळेस हे फार उपयोगी पडते. ऑर्गनाइज राहणे हे फक्त कन्व्हिनियन्स नाही तर सिक्युरिटी देखील देत असतं आपल्याला. इमर्जन्सीच्या वेळेस या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे आजच या गोष्टी आपल्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करून ठेवा. माझा 5वा महत्त्वाचा पॉइंट आहे फॅमिली शेड कॅलेंडर ठेवणे. तितकेच गरजेचे आहे. मग ते वॉल कॅलेंडर असो किंवा मग Google कॅलेंडर. यामध्ये आपल्या मुलांच्या सुट्ट्या, कधी बाहेर जायचं असेल, मीटिंगच्या तारखा किंवा मग कोणी एखादे पाहुणे वगैरे येणार असेल, तेव्हा याचा फार उपयोग होतो. त्या तारखेला तुम्ही कलर करून ठेवू शकता किंवा ती तारीख तुम्ही सेव्ह करू शकता आणि याप्रमाणे आपण आपलं रुटीन बदलू शकतो व वेळेवर होणारी धावपळ देखील आपण टाळू शकतो. माझा 6वा पॉइंट आहे हाऊस हेल्पर किंवा कुक, मेड जॉइन करायच्या वेळेस आपल्या अटी, अपेक्षा आधीच क्लिअर करून घेतल्या पाहिजेत. नंतर उगाचच गैरसमज आणि नाराज होणं हे असले प्रकार आपण टाळू शकतो. हाऊस हेल्पर, कुक किंवा मेड यांचं येण्याचं टायमिंग, सुट्ट्या याचं क्लिअर कम्युनिकेशन असावं. सुट्ट्या घेतल्या तर त्याचं बॅकअप काय असेल या सगळ्यांबद्दल क्लिअर कम्युनिकेशन करणं खूप गरजेचं आहे आणि हे दोघांच्या मानसिक स्थितीसाठी देखील तितकंच गरजेचं देखील आहे. नंबर 7, लिव्ह हॉलिडेज यांचं प्लॅनिंग आधीच करून घ्यावं. मग मेडची सुट्टी असो वा मुलांची, आधीच माहिती असल्यामुळे आपलं रुटीन डिस्टर्ब न होता ते सुरळीत राहतं.
नंबर 8. प्रत्येक काम स्वतःच केलं पाहिजे याची काही गरज नाही. स्मार्ट गृहिणींना माहिती असतं घरातील कोणत्या कामांना प्राधान्य द्यावं, कोणती कामं वाटून घ्यावीत. यामुळे आपली एनर्जी वाचते, विश्वास वाढतो व जबाबदारीची भावना देखील समोरच्या व्यक्तीमध्ये येत जाते. नंबर 9. आपल्यासाठी आपल्या अवतीभवती आपल्याला आधार देणारी अशी 2 ते 3 माणसे असावीत. त्यासाठी आपण अशा माणसांचा ग्रुप करणं गरजेचं आहे. आपल्याला जज न करता आपलं बोलणं ऐकून घेऊन समजून घेणारी या व्यक्ती असाव्यात आणि म्हणून याचा ग्रुप करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपण यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकतो. मेंटल वेलनेस तितकीच गरजेची आहे जितकी घराची साफसफाई किंवा मग मुलांचा होमवर्क. नंबर 10. परफेक्ट काम व्हायलाच हवी ही मते आपण सोडून देऊया. कोणीच माणूस असा परफेक्ट नसतो आणि घर म्हटलं तर थोडाफार हा उशीर होणारच. जसं की स्वयंपाक करायला उशीर होणं, जेवण उशिरा होणं, एखादं काम करायचं राहून जाणं, तर कधी-कधी मूड खराब असल्यामुळे काम करण्याचा कंटाळा करणं. हे सगळं नॉर्मल आहे. Instagram, रील यावर जसं झटपट कामं दाखवतात, तसं होणं कठीण आहे. कारण आपण रिअल लाईफमध्ये जगत असतो. इम्परफेक्ट असते ही रिअल लाईफ आणि ती आपण आनंदाने जगली पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या गोष्टींसाठी रोज रात्री आपण आभार मानले पाहिजेत. गृहिणी म्हणून आपण भरपूर काही करत असतो आणि जगत देखील असतो. आजचा व्हिडिओ थोडा देखील हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा तोपर्यंत बाय.